नमस्कार फ्रेंड्स, मी ॲडव्होकेट संजय बोलतो आहे. आज आपण भारतीय न्यायसंहिता BNS या कायद्यातील कलम 47च्या तरतुदी आज आपण सविस्तरपणे समजून घेणार आहोत. तर भारतीय न्यायसंहिता BNS कायद्यातील कलम 47 हे जुन्या भारतीय दंडसंहिता म्हणजे IPC मधलं कलम 78शी निगडीत आहे, समान आहे. हे कलम न्यायालयाच्या आदेशाची किंवा निकालाची अंमलबजावणी करणाऱ्या व्यक्तींना कायदेशीर संरक्षण देते. या कलमाचे सविस्तर विश्लेषण पाहूया. कलमाचे नाव आहे न्यायालयाच्या निर्णयाचे व आदेशाचे पालन करून केलेले कृत्य. काय म्हटलं आहे? द ॲक्ट डन पर्स्युएंट टू द जजमेंट ऑर ऑर्डर ऑफ कोर्ट. कलमाची व्याख्या काय? न्यायालयाच्या कोणत्याही निर्णयाच्या किंवा आदेशाच्या अनुषंगाने केलेली किंवा त्याद्वारे समर्थित असलेली कोणतीही गोष्ट जोपर्यंत असा निर्णय किंवा आदेश अंमलात आहे तोपर्यंत तो गुन्हा नाही, जरी त्या न्यायालयाला असा निर्णय किंवा आदेश देण्याचा अधिकार ज्युरिडिक्शन नसला तरीही ती कृती करणाऱ्या व्यक्तीने सद्भावनेने म्हणजेच गुड फेथमध्ये केली असावी असा विश्वास ठेवला असेल की न्यायालयाला असा अधिकार होता तर त्याला संरक्षण मिळते. काय म्हणण्यात आलेलं आहे, व्याख्या काय तर याचं सविस्तर आणि स्पष्टीकरण पाहूया. जेव्हा न्यायालय एखादा आदेश देते, उदाहरणार्थ अटक करणे किंवा जप्ती करणे किंवा फाशी देणे, तेव्हा त्या आदेशाची अंमलबजावणी करणाऱ्या कर्मचाऱ्याला, उदाहरणार्थ पोलीस, जल्लाद किंवा बिलीफ यांना जबाबदार धरले जाऊ शकत नाही. महत्त्वाचं म्हणजे काय, जर नंतर असे लक्षात आले की न्यायालयाला तो आदेश देण्याचा तांत्रिक अधिकार नव्हता तरीही आदेश पाळणाऱ्या कर्मचाऱ्याला शिक्षा होत नाही जर त्याने ते काम प्रामाणिकपणे केले असेल. उदाहरण घेऊया. एका जल्लादाने हँगमॅनने न्यायालयाच्या आदेशानुसार गुन्हेगाराला फाशी दिली. येथे जल्लादावर खुनाचा म्हणजे मर्डरचा खटला भरला जाऊ शकत नाही कारण त्याने न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले आहे. आता हे कलम का बरं अस्तित्वात आलेलं आहे? न्यायालयीन आदेशांची अंमलबजावणी करणारी यंत्रणा एक्झिक्युटिव्ह ब्रांच निर्भयपणे काम करू शकली पाहिजे, यासाठी हे कलम आवश्यक आहे. जर आदेश पाळणाऱ्या कर्मचाऱ्यांना कायदेशीर कारवाईची भीती वाटली तर न्यायव्यवस्थेची प्रभावी अंमलबजावणी होणे अशक्य आहे. आता या कलमाचे महत्त्व आणि उद्दिष्ट समजून घेऊया. न्यायव्यवस्थेचा आदर, न्यायालयाच्या आदेशांना कायदेशीर पावित्र्य देणे, अंमलबजावणी करणाऱ्यांचे रक्षण, आदेश पाळणाऱ्या कनिष्ठ कर्मचाऱ्यांचे संरक्षण करणे, प्रशासकीय स्थैर्य, न्यायालयीन आदेशांच्या अंमलबजावणीत कोणताही अडथळा येऊ नये याची खात्री घेणे. आता यात लॅटिन मॅगझिन कोणती आहे या कलमासंबंधित? हे कलम प्रामुख्याने रेसिपोंडेंट सुपरियर या तत्वाशी संबंधित आहे, परंतु येथे राज्याच्या बाबतीत ते अधिक व्यापक होते. तसेच ज्युडिशियम अ नॉन सिओ ज्युडिशिया डेटियम नेलुनी सेट मोमेंटी या लॅटिन मॅक्झिमचा अर्थ असा आहे की अधिकार नसलेल्या न्यायाधीशाने दिलेला निर्णय शून्य असतो. या तत्वाला हे कलम अपवाद ठरते कारण ते सद्भावनेने काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला वाचवते. कलमाचे उल्लंघन आणि शिक्षा पाहूया. उल्लंघन कसे होईल? जर आदेशाची मुदत संपली असेल, ऑर्डर एक्सपायर्ड किंवा कर्मचाऱ्याला माहीत असेल की न्यायालयाला हा आदेश देण्याचा अधिकार नाही आणि तरीही त्याने कृती केली तर हे संरक्षण मिळत नाही. शिक्षा काय? जर संरक्षण सिद्ध झाले नाही तर कर्मचाऱ्यावर अवैध अटकेचा किंवा मालमत्तेच्या नुकसानीचा खटला भरला जाऊ शकतो. उपाय काय? पीडित व्यक्ती असा चुकीचा आदेश देणाऱ्या न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध वरच्या न्यायालयात अपील करू शकते. आता न्यायालयीन प्रकरण आणि निर्णय पाहूया. कपूर सिंग वर्सेस एम्पायर यासारख्या प्रकरणामध्ये स्पष्ट झाले आहे की जोपर्यंत आदेश स्पष्ट आहे आणि कर्मचारी त्याच्या मर्यादेत राहून काम करतो तोपर्यंत त्याला पूर्णपणे संरक्षण आहे. न्यायालयीन अधिकार क्षेत्रातील तांत्रिक चुकांचा फटका कनिष्ठ कर्मचाऱ्याला बसू नये हा न्यायालयाचा कल असतो. आता संबंधित कलमे आणि इतर कायदे पाहूया. भारतीय संविधानातील अनुच्छेद 225, 227 उच्च न्यायालयांचे अधिकार क्षेत्र, ज्युडिशियल ऑफिसियर प्रोटेक्शन ॲक्ट 1850 न्यायाधीशांप्रमाणेच त्यांच्या आदेशाचे पालन करणाऱ्यांनाही संरक्षण देते. आता कलमाची समीक्षा कशी करता येईल? हे कलम 46 न्यायाधीशांचे कृत्याला पूरक आहे. जेथे कलम 46 निर्णय घेणाऱ्याला वाचवते तेथे कलम 47 निर्णयावर कृती करणाऱ्याला वाचवते. हे कलम सद्भावनेने म्हणजेच गुड फेथमध्ये जास्त भर देते. जरी न्यायालयाकडून चूक झाली असली तरी ती चूक दुरुस्त करण्याची जबाबदारी वरच्या न्यायालयाची आहे, आदेश पाळणाऱ्या शिपायाची नाही. निष्कर्ष काय काढता येईल? तर BNS कलम भारतीय न्यायसंहिता कायद्यातील कलम 47 हे कायदेशीर साखळीतील एक महत्त्वाचा दुवा आहे. हे सुनिश्चित करते की न्यायालयाचे आदेश केवळ कागदावर न राहता प्रत्यक्षात उतरतील. हे कलम कर्मचाऱ्यांना कर्तव्य आणि कायदेशीर जबाबदारी यांच्यातील
संघर्षातून मुक्त करते आणि न्याय देण्याच्या प्रक्रियेला पूर्णत्व देते. तर मित्रांनो, आज आपण भारतीय न्याय संहिता या कायद्यातील कलम 47 सविस्तरपणे समजून घेतलेला आहे. हे कलम अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही वारंवार पहा, जेणेकरून कलमाच्या तरतुदी अधिक तुम्हाला चांगल्या प्रकारे समजतील. असेच कायदेविषयक ज्ञान मिळवण्यासाठी, कायदेविषयक माहिती मिळवण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या प्रियजनांना, मित्रांना पाठवा, जेणेकरून त्यांचंही कायदेविषयक ज्ञान वाढेल, त्यांनाही कायदेविषयक माहिती मिळेल. तर आज आपण इथंच थांबूया. धन्यवाद.